हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। भाजप शिवसेनेला बहुमत मिळूनही मुंबईत अद्याप सत्ता स्थापना नाही। विजयी नगरसेवकांची गटनोंदणीही झालेली नसल्याने सत्ता स्थापनेचा मुहूर्त कधी मिळणार, चर्चांना उधाण। ठाण्यामध्ये भाजपच्या गटनेतेपदी मुकेश मोकाशींची निवड। उद्या कोकण आयुक्त कार्यालयात जाऊन गट स्थापणार, तर कोल्हापुरामध्ये भाजपच्या गटनेतेपदी मुरलीधर जाधव यांची नियुक्ती। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याकरता भाजपकडून प्रयत्न। जोरगेवार भांगडिया यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। चंद्रपूर महापालिकेमध्ये नवी समीकरणं जुळण्याची चिन्ह। पक्षानं परवानगी दिल्यास नामो निशाण साफ करू। गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, तर शिवसेनेचाही गणेश नाईकांवर जोरदार पलटवार। अंबादास दानवेंची शिवसेनेमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं उदय सामंतांचं मोठं विधान। मात्र सामंतांचं स्वप्न पूर्ण होणार नाही म्हणत अंबादास दानवेंनी सामंतांचा दावा खोडला। एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही। कार्यकर्त्याच्या वाट्याला गेलेलं आपल्याला सहन होत नाही। जामिनावर सुटलेल्या विकास गोगावले यांचं मोठं विधान। आदिवासी शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला गिरीश महाजनांची भेट। आजच्या बैठकीत मागण्यांवर तोडगा निघेल, महाजनांना विश्वास। लॉंग मार्च मात्र सुरूच राहणार। पन्हाळगडावरील तलावामध्ये 3 मजली अनधिकृत मस्जिद उभारल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदुत्ववादी संघटना एकवटणार। भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान आज होणार मोठा करार। युरोपातील 27 देशांसोबत होणार करमुक्त व्यापार। संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्यावरही होणार सहमती। आणि T20 वर्ल्ड कप मध्ये 15 फेब्रुवारीला कोलंबो इथं होणाऱ्या भारत-पाक सामन्याचा सस्पेन्स कायम। बांगलादेशच्या समर्थनात सामन्यावर PCB टाकू शकते बहिष्कार।